करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 9वा गुणरूप नाम समास 5वा अनुमान निरशन नाम श्रीराम समर्थ. पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमुच्या अनुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावती. जय सद्गुरु. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली. का करून दिली? कारण प्रत्यक्षात आपलं मन चंचल आहे. त्या चंचल मनाला स्थिरावर आणण्यासाठी आपल्याला प्रथमतः स्मरण करावं लागतं. म्हणून ओळख असावी लागते, जाणीव असावी लागते. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे कोण आहे? तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कार्याची सुरुवात जर उत्तमाची असेल तर शेवट नक्कीच तुझा उत्तमच असेल. बरोबर की नाही? म्हणून मतच मानले खुद्द भगवंताचं, श्रीमताचं. आपण लोकमतांचं अजून आत्तापर्यंत ऐकत आलो, परंतु श्रीमताचं केव्हा ऐकणार? श्रीमत श्रीदासबोध. दशक 5वा बघा, दशक 9वा गुणरूप आणि त्यातला समास 5वा अनुमान निरीक्षण. गुण आणि रूप आणि त्याचप्रमाणे समास 5वा अनुमान निरीक्षण. आता गुणाचा आणि अवगुणाचा भाग समर्थांनी आपल्याला दाखवलेला आहे. जसे गुण असतील तसं आपलं रूप दिसणार आहे, परंतु आपल्याला त्याचबरोबर अनुमान म्हणजे निष्कर्ष, बरोबर की नाही, ते आपल्याला बरोबर बघा. एखादा आपण ज्यावेळी निष्कर्ष काढत असतो, अनुमान लावत असतो आणि ते खरंच होतं, म्हणजे काय? तर या समासामध्ये समर्थांनी उत्तमाचा भाग निरूपण आपल्याला फक्त श्रवण करणं गरजेचं. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमुच्या अनुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावती. समास उत्तमाच आहे. अनुमान निरीक्षण. बघा, आपण शाळा शिकलो की नाही ना, आपल्याला विज्ञान विषय होता बघा. त्या विज्ञान विषयामध्ये आपण प्रयोग करायचो. सब्जेक्ट काय आहे, त्यासाठी साहित्य काय लागायचे, बरोबर की नाही? कृती काय कार्य केलं ते सुद्धा आपण लिहायचो आणि शेवटी असायचं अनुमान आणि निष्कर्ष. याचं महत्त्व काय आहे? समर्थांनी उत्तमाचं सांगितलं. पिंडासारखी ब्रह्मांड रचना. रचना कुठे केलेली आहे? तर संपूर्ण आपल्या परेमध्ये केलेली आहे, या पिंडामध्ये केलेली आहे. नये आमुच्या अनुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावत. श्रोते विचारत आहेत की पिंडासारखी ब्रह्मांडाची रचना ज्याप्रमाणे आमच्या तर्काला पटत नाही, त्याची प्रचिती पाहावी म्हटले तर अनेक मतांचा गोंधळ दिसून येतो. आपल्याला सहजासहजी कळणार नाही ना. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. आपल्याला जर असा देह बघा तयार करायचा असेल तर आपण मातीचा बनवू शकतो, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे आपल्या कपड्याच्या दुकानात ज्यावेळी आपण जातो त्यावेळी बघा ते पुतळे बाहेर असतात की नाही, त्याप्रमाणे आपण बनवू शकतो. परंतु यामध्ये जीव ओतणारा म्हणजे सजीव सृष्टी निर्माण करून देणारा आपल्याला मानव मनुष्य तयार करता येणार नाही आहे.
ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळेल. जे पिंडी तेची ब्रह्मांडी, ऐसी बोलावयाची प्रौढी, हे वचन घडी ने घडी तत्वज्ञ बोलती. जे पिंडी तेची ब्रह्मांडी अशी बोलण्याची एक पद्धत आहे. आणि तत्वचिंतकही हे वाक्य वारंवार बोलत असतात. आपल्याला म्हणी सर्व पाठ असतात. कुठे बोलायचं, काय बोलायचं ते आपल्याला सांगायला नको ना, बरोबर आहे की नाही. आणि तर्कवितर्क बरोबर त्या गोष्टीला, त्या महत्त्व जाणून घ्यायला किंवा वाक्यरचना बरोबर यायला आपल्याला म्हणी, शब्दार्थ, शब्दकोश, जसं काय आपल्याकडे लायब्ररी आहे, ग्रंथालय आहे, बरोबर की नाही. म्हणून भाग काय दिलेले आहे, जे पिंडी त्याची ब्रह्मांडी. जे आपण वाचत आहोत, जे आपल्याला स्मरण आहे, तेच आपल्याला संपूर्णपणे दिसत आहे. आपण जे वाचले ते आपल्या कानी पडले, तेच आपल्या स्मरणामध्ये. जर आपण वाचलंच नाही, त्या गोष्टीचं महत्त्वच आपल्याला कळलं नाही आहे किंवा ती गोष्ट आपल्या कानावर पडली नाही आहे, तर ती आपल्याला समजेल का हो? नाही समजणार ना. म्हणून हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलते. पिंड ब्रह्मांड एक रहाटी, ऐसी लोकांची लोकधाटी, परी प्रत्ययाची परिपाटी तगो न सके. आता पिंड ब्रह्मांड याचं व्यवहार एकसारखंच असतं. बोलण्याची रीत बघा लोकांची कशी असते, पण प्रत्ययापुढे टिकत नाही ना. पिंड ब्रह्मांड यांचा व्यवहार एकसारखंच असतं. ज्याप्रमाणे आपल्या पोटामध्ये, परेमध्ये जे आपण ठरवत असतो तेच आपण कृती करत असतो, तेच आपण कार्य करत असतो. सकाळी घरातून निघत असताना आपल्याला बघा कुठे जायचं हेच जर माहिती नसेल ना, रस्ते अनेक आहेत पण कुठे जायचं हेच माहिती नसतं, आपण गोंधळून जातो. परंतु आपण ज्यावेळी नियोजन करून बाहेर पडतो ना, त्यावेळी आपल्याला बरोबर तिथे पोहोचायचं आहे, तिथे नक्कीच पोहोचतो. तिथून काय आणायचं आहे ते बरोबर आणतो. म्हणजे का? कारण मार्ग आपल्याला प्राप्त झालेला आहे. जर मार्गच जर उत्तम असा मिळत नसेल, तर शेवटी मन हा चंचल आहे, मन हा इंद्रियांचा राजा आहे, त्याप्रमाणे मन फिरत असतं. स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण हे चारी पिंडीची देहजान, विराट, हिरण्य, अव्याकृत, मूळ प्रकृती हे खूण ब्रह्मांडीची. आता विचार करा, 4 प्रकारे कारणं दिलेली. एक स्थूळ म्हणजे जाड, सूक्ष्म म्हणजे लहान, कारण आणि महाकारण. आता आपल्याला कारणं सांगावी लागत नाही आहेत, अनेक प्रकारची आपण कारणं देऊन मोकळी झालेली आहोत. हे 4 पिंडाचे देह आहेत, विशद, हिरण्य, अव्याकृत आणि मूळ प्रकृती. आता आपण त्यामध्ये कशामध्ये मोडतोय हे आपण समजून घ्यायला हवं. हे शास्त्राधाटी जाणावी, परी प्रचित कैसी आणावी, प्रचित पाहता गथागोवी होत आहे. आता या प्रकारचं वर्णन समर्थांनी करून दिलेलं आहे. आता प्रचिती कशामध्ये आहे, बरोबर की नाही, ती जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजेच काय, प्रचिती घेण्याचा प्रयत्न जर केला तर सर्व प्रकारे गोंधळ निर्माण होतो. असं होता कामा नये ना. ज्याप्रमाणे प्रचित पाहता गथागोवी, आपण इतके सारे प्रयत्न करत असतो, पण त्या प्रयत्नांना जर पाहायला गेलो तर यशच प्राप्त होत नाहीये, सारखं अपयश. म्हणून समर्थांनी उत्तमाचा आपल्याला जो ग्रंथ प्राप्त करून दिलेला आहे, त्या ग्रंथांचं सार आणि जी ओवी आहे त्या ओवीचं संपूर्णपणे महत्त्व जाणून घ्यायला पाहिजे. पिंडी आहे अंतःकरण, तरी ब्रह्मांडी विष्णू जान, पिंडी बोली जिते मन, तरी ब्रह्मांडी चंद्रमा. वक्ता म्हणतो की पिंडात अंतःकरण असते, तसं ब्रह्मांडात विष्णू जाणावा, आणि पिंडात तर मन असतं की नाही, तर ब्रह्मांडात चंद्रमा असते. आता विचार करा,
आपण 33 कोटी देव म्हणतो, बरोबर की नाही? परंतु आपल्याला सर्वांची नावं माहिती आहेत का? नाही. 84 लक्ष योनी आहेत. प्रत्यक्ष पाहायला जर गेलो सजीव सृष्टी, प्रत्येकाची नावं माहिती आहेत? नाही ना. काही डोळ्यांनी दिसत सुद्धा नाही आहेत, बरोबर. आपल्याला फक्त हाताच्या बोटा एवढी मोजणारी फक्त पशु पक्ष्यांची नावं माहिती आहेत. म्हणून भाग काय दिलेला आहे? पिंडात अंतःकरण असतं, बरोबर की नाही? परंतु जर पाहायला जर गेलो, ब्रह्मांडात विष्णू आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, आपण स्मरण तर केलेलं आहे. ब्रह्म बघा प्रत्यक्षपणे उत्पत्ती निर्माण करून देणार आहे, विष्णू पालन करणार आहे आणि महेश संहार. परंतु तिघांच्या पलीकडे जो चौथा आहे, सद्गुरू साक्षात परब्रह्म, तो दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगिदास पाळू, तया अंतरी क्रोध संतापकैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. पिंडी आहे अंतःकरण, तरी ब्रह्मांडी विष्णू जाण, पिंडी बोली जिते मन, तरी ब्रह्मांडी चंद्रमा. पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे, तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे, पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे, नारायणू. पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्म जाणावा. आता जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्म जाणावा म्हणजे काय? आपल्या डोक्यामध्ये बघा अनेक प्रकारचे विचार येत असतात, परंतु विचार चांगल्या प्रकारे सुद्धा येत असतात आणि वाईट प्रकारे सुद्धा येत असतात. तरी ब्रह्मांडी ब्रह्म ऐसे जाणीचे, पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीचे, नारायण. आपले चित्त देवाच्या चरणी आहे का? आपलं मन परमेश्वराच्या चरणी आहे का? नाही आहे ना. मग त्याचप्रमाणे आपला देह हा सद्गुरुचरणी असला पाहिजे. पिंडी बोलीजे अहंकार, ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार, ऐसा बोलीला विचार शास्त्रांतरी. पिंडात अहंकार तोच ब्रह्मांडात रुद्र. काय भाग दिलेला आहे आपल्यामध्ये? अहंकार बघा, गर्व ताठा आपल्याच मध्ये का? प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर सर्व काही आपल्यामधला जो गर्वपणा आहे, अहंकार आहे, तो बाजूला सारला पाहिजे. आपल्याकडे थोडंफार जास्त काही आलं ना तर लगेच आपण हवेमध्ये असतो. परंतु ज्याप्रमाणे आपल्याकडे जेवढी संपत्ती आहे बघा, काही लोकांकडे सोनं असतं. आपलाच भाग देऊया, पहावे आपणासी आपण, दुसऱ्यांच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. या देहाचा भाग चालू आहे. आपल्याकडे जर सोनं असेल तर आपण शर्टाचं एक बटन उघडं ठेवतो. हातामध्ये ब्रेसलेट असेल तर सारखा हात आपला फिरत असतो आणि बोटांमध्ये अंगठ्या असतील त्या विचार करा. ज्याप्रमाणे लोकांनी या देहाकडे पाहावं, लोकांनी माझ्याकडे अशा दृष्टीने पाहावं की माझ्याकडे भरपूर सारं काही आहे. परंतु विचार जर केला, रावणाकडे किती संपत्ती होती हो? अहो, सोन्याची लंका होती. आपल्याकडे 1 तोला 2 तोला 3 तोलं चैन, काय ब्रेसलेट असतील, अंगठ्या असतील, किलोभर सोनं असेल तरी आपण हवेमध्ये असतो. पण त्याच्याकडे सोन्याची लंका होती तरी काय घेऊन गेला हो? घेऊन काय गेला का? म्हणून समर्थांनी श्लोक उत्तमाचा दिलेला आहे.
मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी. म्हणून अहंकार नसावा. आपल्याकडे आहे ना त्यामध्ये समाधानी असलं पाहिजे, कमी असो किंवा जास्त असो. समाधानी देह असला पाहिजे, आनंदी देह असला पाहिजे. तरी कोण विष्णूचे अंतकरण, चंद्राचे कैसे मन, ब्रह्मयाचे बुद्धी लक्षण मज निरोपावी. यावर परत श्रोता विचारतोय. काय विचारतोय? तर प्रत्यक्षपणे अंतकरण कसं, विष्णूचं अंतकरण. आता चंद्राचं कैसं मन बघा. ब्रह्मयाचं बुद्धी लक्षण मज निरूपा. चंद्राचं म्हणजे काय? चंद्र म्हणजे मन कसं, आणि ब्रह्मदेवाला बुद्धीच का म्हटलं गेलं? आता आपण आकाशामध्ये चंद्र पाहतो. चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येतो. सूर्याचा प्रकाश बघा पृथ्वीवर आला की जमीन तापते आणि आपल्याला सुद्धा गरम होतं. परंतु चंद्र हा शीतल असतो, थंड असतो. बरोबर की नाही? लोक चंद्रावर गेलेली आहेत, परंतु सूर्यावर कोणी गेलं का? नाही ना. कारण प्रत्यक्षात भाग काय दिलेला आहे? तरी कोण विष्णूचे अंतःकरण आणि चंद्राचे कैसे मन, ब्रह्म याचे बुद्धी लक्षण मज निरूपा. नारायणाचे कैसे चित्त, रुद्र अहंकाराचा हेत, हा विचार पाहून नेमस मज निरूपावा. आता चित्त म्हणजे नारायण कसा, आणि रुद्राला अहंकार म्हणण्यात काय हेतू आहे? आता विचार करा. नारायणाचं कसं चित्त आहे, कैसे चित्त? आपल्या अंतरी कोण आहे? आपण मंदिरामध्ये जातो, देवळामध्ये जातो, आपल्याला मूर्ती पाहायला मिळतं, फोटो पाहायला मिळतं. परंतु आपण देव कुठे पाहतो? मंदिरामध्ये, देवळामध्ये. परंतु आपल्या अंतरी कोण आहे? त्याची ओळख आपल्याला माहितीच नाही, त्याची जाणीव कोण करून देत नाहीये. अरे आपल्या या देहाला मंदिरापर्यंत नेणारा कोण आहे? खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरु विन तो सर्व ठाई नसे. म्हणून समर्थ म्हणाले नारायण ऐसे कैसे चित्त, रुद्र अहंकाराचा हेत. आता रुद्राला अहंकार म्हणण्यात काय हेतू आहे? हा विचार पाहून नेमस्त मज निरूपावा. प्रचित निश्चयापुढे अनुमान, जैसे सिंहापुढे आले स्वान, खऱ्यापुढे खोटे प्रमाण होईल कैसे. आता अनुभवाच्या निश्चयापुढे, अनुमान म्हणजे काय? ते सिंहापुढे कुत्रे यावत असं आहे, परंतु खऱ्यापुढे खोटं कसं टिकून राहिलो? सिंह ते सिंह आणि कुत्रे ते कुत्रेच. आणि त्याचप्रमाणे खरं ते खरं आणि खोटं ते खोटं. कितीही खोटं बोललं तरी खरं ते काय उघडपणा नक्कीच येत असतं. म्हणून खऱ्याला कधी मरण नसतं. सत्याचा विजय होण्यासाठी खूप वेळ लागतो, पण शेवटी सत्याचाच विजय होतो ना. सत्य लपवलं जात नाहीये, आणि सत्य जरी लपवलं तरी ते उघड येणारच आहे, उघडकीस येणारच आहे. पर्यास पारखी पाहिजे, पारखीने निश्चय राहिजे, परीक्षा नसता राहिजे अनुमान संदेह. पण हा निवाडा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही. जो पारखी असतो ना, तोच ठामपणे सांगू शकतो. ज्याला परीक्षाच करता येत नाही तो अनुमान करीत संशयग्रस्त होऊन जातो. आता विचार, आपण परीक्षेला बसलेलो आहोत. आता जो पारखी असेल, ज्याने अभ्यास केलेला आहे, त्याला संपूर्णपणे परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा पॅटर्न सर्व काही माहिती आहे. त्याचप्रमाणे तो अभ्यास करेल ना, आणि त्याचप्रमाणे चांगले यश प्राप्त करून घेईल. परंतु ज्याने कधी अभ्यासच केला नाही आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं पॅटर्न माहिती नाही आहे, कुठल्याही प्रकारचं स्वरूप माहिती नाही आहे, तो काय अनुमान आणि निष्कर्ष काढिलो? तो दुसऱ्यांवर अवलंबून राहील, पण स्वतः मात्र अभ्यास करणार नाही.
विष्णू, चंद्र आणि ब्रह्मा, नारायण आणि रुद्र नामा, या पाचांची अंतकरणक पंचमा स्वामी निरोपावी. आता विचार करा, अंतकरण पंचक, विष्णू, चंद्र, ब्रह्म, नारायण आणि रुद्र यांना ब्रह्मांडाचं अंतकरण पंचक म्हणतात. तर का म्हणतात? बरोबर की नाही? काय काय सांगितलं? विष्णू, चंद्र, ब्रह्म, नारायण आणि रुद्र हे ब्रह्मांडाचे अंतकरण पंचक आहेत. येथे प्रचित हे प्रमाण, न लगे शास्त्राचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहोन प्रत्यय आणावा. आता यावर वक्ता काय म्हणतोय की जगात अनुभव हाच प्रमाण मानला पाहिजे. शास्त्रांच्या अनुमानाला काहीच अर्थ नाहीये, अथवा शास्त्र ग्रंथात जरी पाहण्यात जरी आले तरी अनुभव येणे आवश्यक. आता विचार करा, जगात अनुभव हाच प्रमाण मानलाय, कारण येथे प्रचित हे प्रमाण. कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते, प्रमाण असतो, बरोबर की नाही? परंतु शास्त्रांच्या अनुमानाला काहीच अर्थ नाहीये. जरी पाहण्यात जरी आले तरी अनुभव असा येतो, त्याची आवश्यकता आहे की नाही हेच कळत नाही. प्रचिती विन जे बोलणे, ते अवघेची कंटाळवाने, तोंड पसरून जैसे सुणे रडवून गेले. प्रत्यक्ष अनुभवा वाचून जे सांगितलंय ते सर्व कंटाळवाणं वाटतं. एखादं कुत्रे तोंड पसरून रडू लागतं, हे जसं ऐकवत नाही ना तशी स्थिती होती. आता विचार करा, जर पाहायला जर गेलो ना, काही जण उत्तम प्रकारे गोष्टी सांगत असतात, उत्तमाचं निर्णय जो असतो तो उत्तमाचा सांगत असतात, परंतु आपल्याला ऐकायला कंटाळा वाटतो, कारण त्या चांगल्या गोष्टी आहेत, ऐकायला कसं तरी वाटतं. परंतु एखादं कुत्रं तोंडपासून रडू लागतं ते ऐकायला, बघा हे जसं ऐकवत नाही तशी स्थिती का होते. म्हणून आपल्या कानाला जी सवय आहे ती उत्तम प्रकारे आहे, चांगली असा ते काय हो ऐकावे आणि काय शोधून पाहावे, जे ते प्रत्ययाचे नावे शून्याकार आहे. आता काय ऐकावं आणि काय न ऐकावं हे शोधून पाहिलं पाहिजे. प्रत्ययाच्या अनुभवाने शून्याकार असतो. आता शून्य म्हणजे काय? आपला देह शून्य आहे, पण त्याच्या पुढे ज्याने निर्माण केला तो एक काय ना, एक आहे ना, एक आला म्हणून याला किंमत आहे. एक आला म्हणून शून्य पाठी लागला आणि 10 आकडा बघा, 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय मिळून दशेंद्रियाचा हा पुतळा तयार झाला. लक्षात ठेवा, आपण 0 आहोत, शून्य आहोत, त्याच्या पुढे एक आला. आपल्या देहाला निर्माण करणारा एक मिळून आपले झाले 10, 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय मिळून दशेंद्रियाचा हा नरदेह. मग काय शोधून पाहिलं? जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार, अवघे आंधळेची मिळाले, तेथे डोळसाचे काय चाले, अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार. जेथे सर्व आंधळेच जमलेले असतात तेथे डोळ्याचं काय चालणार आहे? आता विचार करा. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आता आंधळे कोण आणि डोळस कोण? आपण एखाद्याला चिडवतो, परंतु एखाद्याला चिडवणं सुद्धा बघा आपल्याला वाईट वाटतं. का असं लोक चिडवतात? परंतु आपल्याला डोळे असून आपण आंधळे आहोत. म्हणजे काय? आपल्याला सांगितलेलं आपण वाईट पाहायचं नाही, तरी सुद्धा आपण पाहतो.
आणि जी डोळ्याची पुण्य आहे ती आपण घालवून बसतो. रस्त्याने चालताना बघा आपल्याला ठेच लागते, मग डोळे असून आंधळे ना, बरोबर आहे की नाही? म्हणून अवघ्या आंधळीची मिळाली तेथे डोळ्यासाठी कायच नाही. अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार आहे. मग शेवटी अंधकार आहे ना, शेवटी नेत्र गेले आपले. जेवढी पुण्याई होती तेवढी गेली आणि शेवटी पाप जमा झाले ना. नाही दुग्ध नाही पाणी, केली विष्टेची सारणी, तेथे निवडायचे धनी ते एक डोंब कावळे. आता विचार करा, नाही दुग्ध नाही पाणी, आता दूध पण नाही आणि पाणी पण नाही, केली विष्टेची सारणी. आता तेथे निवडायचं आहे, पण कोणाला निवडायचं? आता कावळे, कबूतर, चिमणी आपल्याला पक्षी दिसत असतात, पण त्यासाठी काय हवं? राजहंसच पाहिजे ना, कारण ते राजहंसाचं काम आहे. परंतु बघा, पण जिथे दूध आणि पाणी दोन्ही मिक्स आहे, राजहंस बरोबर बाजूला सारते की नाही. परंतु जेथे केवळ विषयरूपी विष्टेचे अस्तित्व आहे तेथे निवड करण्यास डोमकावळे योग्य असतात. विषयरूपी विष्टा, विचार करा. आपुले इच्छेने बोलिले, पिंडा ऐसे ब्रह्मांड कल्पिले, परी हे प्रचितीस आले कोण्या प्रकारे. ज्याला जशी इच्छा तशी त्याला कल्पना प्राप्त झालेली, त्याचप्रमाणे तो बोलण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याचप्रमाणे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची कल्पना केली. पण प्रचितीला कशा प्रकारे आणावं हे कोणीच सांगत नाही. ज्याला जशी इच्छा झाली, आपल्या मनामध्ये अशा अनेक प्रकारच्या इच्छा असतात आणि त्याच इच्छेप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये कल्पना येत असतात. परंतु आपण त्याप्रमाणे बोलण्यास जर सुरुवात केली तर त्याचप्रमाणे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची कल्पना केली गेली जाते. म्हणून हा अवघाच अनुमान, अवघे कल्पनेचे रान, भली न घ्यावे आडरान, तस्करी घ्यावे. म्हणून हे सर्व बोलणं अनुमानाचं आहे, सर्व काल्पनिक आहे. भल्या माणसाने आडरानात शिरू नये. चोर असतात तेच आडरानात शिरतात ना. जिथे रस्ता ऑड आहे तिथे आपण का म्हणून जायचं? तिथे उत्तम प्रकारे मार्ग दिलेला आहे, त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. कल्पुन निर्मिले मंत्र, देवते कल्पना मात्र, देव नाही स्वतंत्र मंत्राधीन. आता आपल्याला जे मंत्र दिलेले आहेत, निरनिराळ्या लोकांनी कल्पना करून मंत्र निर्माण केले, पण त्याचप्रमाणे देवही कल्पनेने निर्मिलेत. ते देव स्वतंत्र नसतात तर मंत्राच्या अधीन असतात. आता विचार करा, प्रत्येक देवांचं, प्रत्येक गुरूंचं मंत्र वेगवेगळे असतात. परंतु ज्याप्रमाणे आपण मंत्र म्हणत असतो त्याचप्रमाणे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होत असतं, तर ते मंत्रांच्या अधीन असतात. बरोबर आहे की नाही? आपण देवाचं नाव उच्चारतो, देवाचं स्मरण करत असतो, देवाचं मंत्र म्हणत असतो, तर आपल्याला सामर्थ्य केव्हा प्राप्त होतं? तर मंत्र म्हटल्यावर, पूजन केल्यावर, उपासना केल्यावर, भक्ती केल्यावर, पूजा केल्यावर. त्याचप्रमाणे ते देव स्वतंत्र नसतात तर मंत्राच्या अधीन असतात. येथे न बोलता जाणावे, बोलणे विवेक आणावे, आंधळे पाऊली ओळखावे विचक्षण. या सर्व गोष्टी स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता आता नाही आहे, कारण अभिप्राय विचाराच्या योगे शहाण्यांनी जाणून घेतलं पाहिजे की आंधळ्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून हा आंधळा आहे की नाही. आता बघा, येथे न बोलता जाणावे, बोलणे विवेक आणावे. आता आपण जे बोलतो, बोलण्यामध्ये सुद्धा काहीतरी तथ्य असलं पाहिजे. आंधळे पाऊली ओळखावी विचक्षण. काही जण चोर पावलाने जात असतात. बघा भाग कसा दिलेला आहे. घरामध्ये 2 मुलं असतात. दोघांना आई वडील जाताना सांगत असतात की आम्ही बाहेर चाललेलो आहोत, आम्ही संध्याकाळपर्यंत घरी येऊ.
दोघांना 10-10 रुपये दिलेले असतात. परंतु 10-10 रुपये देऊन लहान मुलगा आणि मोठा मुलगा प्रत्यक्षात बघा दोघंजण सोबत दुकानावर जातात आणि त्यातला लहान मुलगा जो आहे तो फक्त 3 रुपये खर्च करतो आणि मोठा जो मुलगा आहे तो सर्वच्या सर्व संपवून टाकतो. लहान मुलाकडे किती राहिले आता 7 रुपये राहिले आणि मोठ्याकडे 0 रुपये राहिले, 0 रुपये. परंतु भाग कसा दिलेला? येथे न बोलता जाणावे. काय जाणलं? परंतु बोलणे विवेक आणावे. त्याच्याजवळचे 10 रुपये संपले, आता तो छोट्याजवळ मागायला गेला. आंधळे पाऊली ओळखावी विचक्षण. त्याला सांगायला गेला की बघ मी तुला एखादी वस्तू आणतो, एखादं चॉकलेट आणतो, एखादं काहीतरी आपल्याला खायला काहीतरी आणतो आणि त्यातलं तुला दिल्यावर आपल्याला आपलं पोट भरेल. आंधळे पाऊली ओळखावे. मग ज्याप्रमाणे जी रीत आहे त्या चालण्याच्या पद्धतीवरून शहाणी माणसं ओळखली जातात. आपण विचार करू, लहान भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, परंतु विचार करण्याची पद्धत बघा. जयास जैसे भासले तेने तैसे कवित्व केले, परिहे पाहिजे निवडिले प्रचितीने. ज्याला जसं भासलं तसं त्याचं वर्णन केले गेलं आहे, पण अनुभव घेऊन त्यातील खऱ्या खोट्यांची निवड केली गेली पाहिजे. ब्रह्माने सकळ निर्मिले, ब्रह्मास कोणी निर्माण केले, विष्णूने विश्व पाळिले, विष्णूस पाळिता कवणे. आता ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केलेली आहे, पण त्या ब्रह्मदेवाला कुणी निर्माण केलं याचं उत्तर आपल्याला कळालं का? विष्णू बघा संपूर्ण विश्वाचं पालन करतो, पण त्या विष्णूचं पालन कोण करतं? रुद्र विश्व संहार करता, परी कोण रुद्राचा संहारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. आता रुद्र सर्व विश्वाचा संहार करतो, पण त्या रुद्राचा संहार कोण करतो? काळाचा नियंता कोण आहे हे कळलं गेलं पाहिजे. आता काळ जर पाहायला गेलो, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्षपणे कलियुग चालू, परंतु काळाचा नियंता कोण आहे? कळलं की नाही? याचा कळेना विचार, तो अवघा अंधकार, म्हणून या सारासार विचार करणे. जोपर्यंतचा विचार आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सर्व अंधकार असतो. म्हणून ज्याप्रमाणे विचार आवश्यक असतात ना त्याप्रमाणे आपल्याला सर्व कार्य करता यायला. ब्रह्मांड स्वभावेची झाले, परंतु हे पिंडकार कल्पिले, कल्पिले परी प्रत्यय आले नाही कदा. ब्रह्मांड हे अगदी सहजच निर्माण झालेले आहे, परंतु याला पिंडासारखं कल्पिले गेले. पण जरी कल्पना केली तरी अनुभव कधीच आला नाही. आता विचार करा, आपण जन्माला यायच्या अगोदर प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर जीवसृष्टी निर्माण व्हायच्या अगोदर संपूर्णपणे निसर्ग तयार करून ठेवलेला, बरोबर की नाही? नंतर जीवसृष्टी निर्माण झाली, कारण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत प्रत्यक्ष पहिली निर्माण करून ठेवलेली आहे. तरच आपण श्वास घेऊ शकतो ना. आपल्याला पाणी हवं, आपल्याला अन्न हवं, वस्त्र हवं, आपल्या ज्या सुखसोयी आहेत त्यासाठी आपल्याला बघा प्रथमतः निर्माण करून दिलेलं आहे आणि नंतर आपल्या देहाला बघा प्रत्यक्षपणे 84 लक्ष योनीला इथं राहायला स्थान प्राप्त झालेलं आहे. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती, कित्येक संशय उठती, हे काल्पनिक श्रोती नेमस्त जाणावे. ब्रह्मांडाची जी प्रचिती आहे ती विचार करून बघा प्रत्यक्षपणे संशय निर्माण होतात. श्रोत्यांनी हे सर्व काल्पनिक आहे हे नीटपणे जाणून घेतलं पाहिजे की अनेक प्रकारचे संशय निर्माण होत असतात की ब्रह्मांडाची प्रचिती कशामध्ये आहे, त्यामध्ये संशय येतो.
पिंडासारखी ब्रह्मांड रचना कोण आणि तो अनुमाना, ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडिकेचे. पिंडासारखी ब्रह्मांडीची रचना आहे असे म्हणणारे अनुमानच करत असतात. ब्रह्मांडात अनेक पदार्थ ते बघा पिंडात कोठे आहेत ते आढळून येतात. आऊटकोटी भूतावळी, आऊटकोटी तीर्थावळी, आऊटकोटी मंत्रावळी, पिंडी कोटी. आता ब्रह्मांडात 3.5 कोटी भूते आहेत आणि 3.5 कोटी तीर्थ आहेत, 3.5 कोटी मंत्र आहेत, पण पिंडात हे असणं शक्य नाही ना, बरोबर की नाही. 33 कोटी सुरवर, 88 सहस्त्र ऋषेश्वर, 9 कोटी कात्यायनीचा विचार, पिंडी कोटे. आता ब्रह्मांडात 33 कोटी देव आहेत. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी, शक्ती मोठी. विचार करा, 9 कोटी कात्यायनीचा विचार, पण आहेत कुठे? सर्व पिंडात आहेत. चामुंडा 56 कोटी, कित्येक जीव कोट्यानुकोटी, 84 लक्ष योनींची दाटी, पिंडी कोटे. ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, पृथका करे वेगळाले, तेही तितके निरूपिले, पाहिजेत पिंडी. आता ब्रह्मांडात 56 कोटी बघा चामुंडा आहेत, कित्येक प्रकारचे जीव कोट्यानुकोटी आहेत, एकूण 84 लक्ष योनींची दाटी निर्माण झालेली आहे. परंतु हे पिंडात कुठे आहे? अशा ब्रह्मांडात विविध आकाराचे अनेक पदार्थ निर्माण झाले आहेत. जितुक्या औषधी तितुकी फळे, नाना प्रकारी रसाळे, नाना बीज धान्य सकाळे, पिंडी निरूपा. असंख्य औषधी, नाना प्रकारची रसाळ फळे, नाना बीज आणि सर्व प्रकारची धान्य पिंडात दाखवून देता येतील का? आपण शेतामध्ये जातो बघा, शेतामध्ये ज्या प्रकारे आपण बीज पेरतो त्या प्रकारे आपल्याला धान्य प्राप्त होतं, फळं प्राप्त होतात, पीक घेता येतं. रसाळ फळे म्हणजे बघा मोसमात आपल्याला जी हंगामी फळं असतात ते आपण खातो की नाही? खाण्यामध्ये किती मजा येते. रसाळ बघा प्रत्यक्षपणे आपल्या शरीराला उत्तम प्रकारे गोडवा निर्माण करून देणारी काही फळं असतात. आपण काही फुलं असतात बघा जी सुवासिक असतात. अनेक प्रकारची आपण फुलं, अनेक प्रकारचे कलर असतात. म्हणजे विचार करा, कोणी निर्माण केली आहे. आपण फक्त बिया पेरतो, पण त्याचं संरक्षण कोण करत असतं? त्यांची वाढ कोण करत असतं? ज्याच्या अंशी जावे तेव्हा त्यालाच कळेल. जितकी औषधी तितकी फळे. आता औषधी वनस्पती पण आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर की नाही? हे साधंसुद्धा काम नाही आहे. अनेक प्रकारचे बघा छोटी छोटी रोपटे, काटेरी झाडे डोंगराळ भागात पाहायला मिळतात, पण तिथे सुद्धा औषधी वनस्पती आहेतच. ते आपल्या मनुष्याला संपूर्णपणे उपयुक्त. हे सांगता पुरवेना, तरी उगेची बोलावेना, बोलिले ते न येता अनुमाना, लाजीरवाणे. असे कितीही सांगितलं तरी ते पुरं पडणार नाही ना. आपण बोलताना बोलू शकतो, पण ऐकणाऱ्याची काय असली पाहिजे? बरं, तेवढी हिंमत असली पाहिजे. कारण उगीच बोलण्यात काही अर्थ नाही ना. समर्थ म्हणाले, जे वर्णन केलंय त्याचा अनुभव जर आला नाही तर ते लाजीरवाणे ठरेल. एखादी व्यक्ती आपल्याला कोणीतरी सांगत आहे बघा, आपले आई वडील असतील, आपले गुरुजन वर्ग असतील, आपले मित्रमैत्रिणी असतील, परंतु जर आपण त्यांचं ऐकतच नसू तर त्या बोलण्यामध्ये तथ्य आहे का? नाही ना. म्हणून जे काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. तरी हे निरूपिले नवचे, फुकट काय बोलता वेचे, या कारणे अनुमानाचे कार्य नाही. आता वर्णन करण्यात काय अर्थ नाही आहे आणि फुकट बोलण्यात काय खर्च करायचं? म्हणून अनुमानाने बोलण्याने बघा कार्य साधले जात नाही. पांच भूते ते ब्रह्मांडी आणि पांचची वर्ते ती पिंडी, याची पहावी रोकडी प्रचिता आता.
ब्रह्मांडात 5 महाभूते आहेत, पंचमहाभूते. कुठली कुठली दिलीत बघा. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. कारण संपूर्ण जर पाहायला गेलो तर आकाशात संपूर्णपणे व्यापलेली आहे. आकाशात पतितम तोय यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छती. आपण प्रदक्षिणा घालत असताना बघा श्लोक म्हणतो की नाही, यानी कानीच्या पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनशांती प्रदक्षिणा पदे पदे. पंचभूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूतिके हे पिंड, या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान. आता ब्रह्मांड हे पंचभौतिक आणि पिंड ही पंचभौतिकच आहे. पण पिंडी तेच ब्रह्मांडी याचा खरा अर्थ काय, तर सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. जितके अनुमानाचे बोलणे तितके वमनपराय त्यागणे, निश्चयात्मक तेही बोलणे प्रत्ययाचे. अनुमानाचे जे काही बोलणे असते ते बघा प्रत्यक्षपणे निश्चयात्मक आणि कल्पनात्मक असते. जेची पिंडी तेची ब्रह्मांडी, प्रचित नाही की रोकडी, पंचभूतांची तातडी दोहीकडे. जे पिंडी ते ब्रह्मांडी. बस समर्थ म्हणाले. एवढं लक्षात ठेवलं की समजून घेतलं पाहिजे. म्हणून देहीचे थानमान हा तो अवघाचे अनुमान, आता एक समाधान मुख्य ते कैसे. आपल्याला बघा परा पश्यंती मध्यम आणि वैखरी. आपण जे काही बोलत असतो ते बोलण्याच्या अगोदर आपल्या परेमध्ये ती वाक्यरचना तयार होत असते. काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, नियोजन कसं करायचं ते परेमध्ये सर्व काही साठवलं जातं. म्हणून देईचे थानमन हा तो अवघाचे अनुमान, आता एक समाधान मुख्य ते कैसे. समाधान केव्हा, जयाचा भावार्थ जैसा. काही नसलं तरी चालेल परंतु देह समाधानी असला पाहिजे. समाधान ते सज्जनाची नियोगी सरस. म्हणून काही असो किंवा काही नसलं तरी आपला देह समाधानी आणि आनंदी असला पाहिजे. म्हणून दैहीचे थानमान हा तो अवघाची अनुमान, आता एक समाधान मुख्य ते कैसे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमान निरशनाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.